नमस्कार, मी प्रतीक तागडे. आपण प्युअर गावरांमध्ये कुक्कुटपालन करतो. आज तुम्हाला दाखवू. उन्हाळ्यामध्ये खूप लोक म्हणतात की कोंबड्या अंड्यावर बसवता येत नाही आणि कोंबड्या उन्हाळ्यात त्या अंड्यावर बसत नाही आणि उन्हाळ्यामध्ये अंडे अगर कोंबड्याखाली ठेवले तर त्याच्यातून बरोबर पिल्ले निघत नाही. पण मी उन्हाळ्यात पण कोंबड्या तशाच अंड्यावर बसवतो जशा आपण हिवाळ्यात अंड्यावर बसवतो आणि उन्हाळ्यात पण आपण हिवाळ्यासारखेच आपण चिक्स काढतो आणि ते पण हिवाळ्यासारखे स्ट्रॉंग चिक्स होतात. ते तुम्हाला आज दाखवतो. आता तुम्ही बघू शकता, आता हे उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण किती चांगल्या प्रकारे कोंबड्या आपण अंड्यावर बसवल्या आहे हे बघू शकता. आणि गौरव जेवढून दाखवतो हे बघ किती चांगल्या प्रकारे आपण उन्हाळ्याच्या दिवसात, फक्त ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोंबड्या बसवायची पद्धत थोडीशी वेगळी करायला लागते. इकडचं दाखव, ह्या दाखव, पूर्ण कोंबड्या दाखव. हे बघ अशी पूर्ण त्यांची पद्धत व्यवस्थित. आता आपल्याकडे 3 कोंबड्या आणखी बसवायच्या. मला 3 घर आहेत खाली माझ्याकडं. एक इथं कोंबडी बसवतो, आता मी एक इथं बसवतो आणि एक हे इथं. हे 3 घरं खाली आहेत. आता तुम्हाला 3 कोंबड्या आणखी मी बसून दाखवतो. तणस असते, हे तणस आपल्याला अशा प्रकारे हिरवा तणस टाकायचे. याच्याने कसं म्हणजे जे गरमी आहे ते गरमी अंड्यांना कंट्रोलमध्ये ठेवते. म्हणजे जास्त गरम पण नाही होऊ देत आणि जास्त थंड पण नाही होऊ देत. त्याच्यामुळे असं तणस ठेवलं पाहिजे. त्या तणसवर अगर प्रॉपर आपण अंडे ठेवले आणि चांगल्या पद्धतीनं अगर हे केलं आणि कोंबडी बसवली, अशा प्रकारे किती चांगल्याने आपण उन्हाळ्यात पण कोंबड्या अंड्यावर बसवू शकतो. बघू शकता. अशा लहान लहान अंड्यांवर कोंबड्या नाही बसवायच्या. असा मोठा साईज पाहिजे कोंबड्या बसवायसाठी. अशा मोठ्या साईजमधून चांगल्या प्रकारे पिल्लू निघतं आणि चांगलं हेल्दी पिल्लू निघतं. म्हणून असे मोठे अंडे आपण सिलेक्ट करूनच. कारण इथं 15 अंडे ठेवून घेतले आहे. 15 अंडे ठेवून घेतले आहे. त्याच्या खाली हे जे तुम्ही पाहून राहिले हे तणस ठेवल्यामुळे कसं होते ना, उन्हाळ्याच्या दिवसात ह्या तणसनी म्हणजे जास्त गरम होत नाही अंडे आणि अंडे खराब व्हायची शक्यता खूप कमी राहते. आणि अशा थोडीशी आपण हळद टाकून दिली अशी साईडमध्ये हळद, तर याच्याने कशा मुंग्या आणि ह्या विटा वगैरे जे आहे ना, ह्या विटा पण अशा चुन्याने वगैरे असं सारून घेतल्या ना, त्याच्याने कशा मुंग्या किंवा जे पिस्से वगैरे होतात की नाही, त्याचं प्रमाण पूर्ण 0 होऊन जाते. जसे आता इथं आपण 15 अंडे ठेवले, एक कोंबडी आपण इथं बसवू आणि आता तिकडं आणखी जे 2 घरं खाली आहेत तिथं आणखी 15 अंड्यावर दुसऱ्या कोंबड्या बसवू. हे पहा, इथं जसे 15 अंडे ठेवले आणि आपण विटा तुम्ही पाहू शकता, ह्या पण आपण अशा चुन्याने सारून ठेवल्या आहे. याच्यामुळे कसं इथं ह्या चुन्याच्या सारून ठेवल्यामुळं इथं मुंग्या पिस्से किंवा काही पण असं बॅक्टेरिया काही होऊ नाही शकत. आणि हे जे आपण तणस टाकलं आहे, हे तणस आपल्याला उन्हाळ्यामध्ये कोंबड्या अंड्यावर बसवायसाठी खूप फायदेशीर होते. कारण की याच्याने गरमी कंट्रोलमध्ये होते आणि अंड्याचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहते. हळद वगैरे टाकून दिली नाही, याच्याने मुंग्या माकोडे वगैरे जे काही होतात का नाही, त्याचं प्रमाण आपलं पूर्ण 0 होऊन जाते. याच्याने मुंग्या होत नाही, पिस्से वगैरे होत नाही. एखादी अंड कोंबडी अशी घोरता जर एखादी अंड अगर खराब झालं किंवा टचकलं वगैरे तर त्याच्यामुळे मुंग्या लागणार नाही, तिथे पिस्से वगैरे होणार नाही. 21 दिवसापर्यंत कोंबडी बसून राहील. 21 दिवसापर्यंत तिच्या अंगावर पिस्से होऊ शकते, किडे होऊ शकते, मुंग्या लागू शकते. त्या सगळ्या गोष्टी आपण त्याचं हे कंट्रोल करायसाठी आपण एवढ्या सगळ्या हे टाकतो. 3 घरं झाले आणि इकडे आपल्या कोंबड्या पाक कशा बसवल्या आहे. आधीच्या ज्या बसवल्या आहे ह्या 8-9 दिवसा पहिलेच बसवल्या आणि एक सोबत बसवलेल्या कोंबड्या एकाच वेळेस बसवल्यामुळे आपण इतके पण पिल्ले उचलून 1 किंवा 2 कोंबडी जवळ देऊन देऊ. त्या 2 कोंबड्या पूर्ण 9 कोंबड्यांच्या अंड्यांचा सांभाळ करा. हा फायदा आपला खूप चांगला होतो. आता तुम्हाला खुडक कोंबडी आणून दाखव. खुडक कोंबडी लक्षात घेणं जरुरी आहे. आपण कुठली पण अंड्यावरची कोंबडी घेऊन बसून देऊ अगर अंड्यावर जबरदस्तीला झाकझूक करून, तर ते 1 दिवस तात्पुरती तर बसन, कारण की ती घाबरली असते, पण बसल. आणि दुसऱ्या दिवशी जसं तुम्ही तिच्यावरचं जे झाकून ठेवलं आहे ते खोलाल ना, ते उठून पडून जाईल परत. त्याच्यामुळे कसं खुडक कोंबडी प्रॉपर खुडक झाली आहे ते बघूनच आपण बसवली पाहिजे. इकडं आता ही कोंबडी प्रॉपर खुडक झाली आहे म्हणून आता माझ्याकडे 7-8 कोंबड्या बसल्या आहे अंडे द्यायच्या जागेवर, पण आपण त्याच्यातल्या नाही आणल्या. जी प्रॉपर खुडक झाली आहे ती ओळखता आली पाहिजे आणि तेच कोंबडी बसवली पाहिजे. त्या प्रकारे तिला फक्त आजचे दिवस किंवा 1-2 तास तरी आपण असं झाकून ठेवलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून ती उठून पळाली नाही पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी फक्त 1-2 तास तरी तिला झाकून ठेवणं गरजेचं आहे. ठेवा का, झाकून दाखवा. घे गौरव, दुरून दाखव. तर अशा प्रकारे जर झाकून ठेवली की नाही आपण, तर ती पळल नाही. 1-2 तासात ती स्वतः सेट होऊन जाईल. आता ही 1 झाली, हे 2 झाल्या, ह्या 2 कोंबड्या झाल्या, आता उरली 1. आपल्याकडे कोंबड्या तर भरपूर आहे बसवायसाठी. खुडक झालेल्या पण आहे, पण प्रॉपर ज्या कोंबड्या अंड्यातून पिल्ले काढते आणि चांगल्या प्रकारे अंडे शेकते त्याच कोंबड्या बसवल्या पाहिजे. नाहीतर आपण कुठल्या पण कोंबड्या अशा एवढ्या चांगल्या प्रकारे अशा कोंबड्या बसल्या पाहिजे. अशा एवढ्या चांगल्या प्रकारे अशा त्यांनी अंडे शेकले पाहिजे, अशा चांगल्या प्रकारे बसल्या पाहिजे. अशा नाही तर कोणत्या पण कोंबड्या आणून कशा पण बसवल्या आपण तर आपलाच लॉस आहे त्याच्यामध्ये. त्याच्या पिल्ले पण नाही काढणार चांगल्याने. रेडनेस आहे ना चेहऱ्याचा, तो रेडनेस पूर्ण गेला पाहिजे, असा व्हाईट झाला पाहिजे. त्याच्याने आपल्याला लक्षात येऊन जाते कोंबडी पूर्णपणे खुडक झाली आहे आणि आता हे चांगल्याने पिल्ले काढायसाठी रेडी झाली आहे. आता हिला आपण बसून दाखवतो. हे अशा प्रकारे आपण अंडे दाखवा, कोंबडी दाखवा. हे झाकून द्या वरून. हे जागा बदलल्यामुळं हा बसते थांबा. होते थांबा, सोडून द्या तुम्ही, सोडून द्या. आता हे बघू शकता तुम्ही, हे कोंबडी कशी उठून निघाली, कारण की तिची जागा तिची सेट नाही आहे ना, त्याच्यामुळे प्रॉपर जर झाकून ठेवली ना तर तिची जागा बदलल्यामुळे ते काही बसत नाही बरोबर.
पाहिजे वर त्याला. आता बघू शकता तुम्ही, आणि गौरव वरतर थोडासा कॅमेरा. आता हे आपले 3 घरं खाली होते, 1 2 आणि हे एक तिसरं, हे 3 दाखव इकडे. हे बघा 3, हे 1 2 आणि 3, ह्या तिन्ही कोंबड्या बसवल्या. आता तुम्हाला जर याच्याच व्हिडिओ जर पूर्ण पाहायचा असेल तर तुम्हाला उद्या चांगल्याने यांचे जेव्हा आपण टोपले खोलू, तर टोपले खोलल्यानंतर अशा किती चांगल्या पद्धतीने सेट होऊन जातात कोंबड्या बसून, ते पण तुम्हाला उद्या मी व्हिडिओ बनवून दाखवू शकतो. हे बघा किती चांगल्या प्रकारे बाकीच्या जशा कोंबड्या सेट झाल्या आणि यांना पण आपण अशाच पद्धतीने बसवलाय. ह्या जशा कोंबड्या बसवल्या ना आपण, आता 3 कोंबड्या ज्या बसून दाखवल्या तुम्हाला, ह्या अशाच पद्धतीने आपण ह्या पण कोंबड्या बसवल्या आणि ह्या बघू शकता आता किती चांगल्या पद्धतीने सेट झाल्या. तर अशा पद्धतीने जर आपण कोंबड्या बसवल्या, एक सोबत 3 कोंबड्या 4 कोंबड्या 5 कोंबड्या अशा जर ये गौरव बाहेर येता आवाज येईल. तर अशा प्रकारे अगर आपण ज्या कोंबड्या बसवल्या, एक सोबत 4-5 कोंबड्या बसवल्या, एक सोबत 5-6 कोंबड्या बसवल्या, तर याच्या मागचा आपला फायदा हा होते की आपण एक सोबत 4-5 कोंबड्या पूर्ण एक सोबत अंडे हॅच करतात. ते एक सोबत 4-5 कोंबड्यांचे अंडे हॅच झाल्याने काय होतं, आपला एक फायदा की आपण त्या 4-5 कोंबड्याची पूर्ण पिल्ले आपण जमा करून घ्यायचे आणि एका कोंबडीला फक्त सांभाळ करायला देऊन द्यायच्या. आणि ज्या बाकीचे जे 4-5 कोंबड्या खाली येऊन जातात त्यांच्या खाली आपण परत अंडे ठेवून परत त्यांना तसंच सेम आपण अंड्यावर बसू शकतो. आणि तिला सवय झाली असल्यामुळं, त्या अंड्यावर बसायची तिला सवय झाल्यामुळं, तिला अंड्यातून पिल्ले काढायची सवय झाल्यामुळं ती खूप चांगल्या प्रकारे आपले पिल्ले काढू शकते आणि परत ती आपली तेच प्रोसेस करू शकते.